पुणे जमीन व्यवहारामध्ये पहिल्या दिवसापासून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी उच्चस्तरीय चौकशी समिती देखील नेमली, ज्यांनी आपला अहवाल 1 महिन्यामध्ये द्यायचा आहे। एका बाजूला ही चौकशी समिती आणि एका बाजूला तपास यंत्रणांनी म्हणजे पोलिसांनी देखील चौकशी सुरू केली। ही चौकशी टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे आणि जसजसे ही चौकशी पुढे जाते त्याच्यामध्ये पोलीस कारवाई देखील करत आहेत। चौकशी पूर्ण झाल्यानंतर चार्जशीट देखील या संपूर्ण पुण्यातील जमीन व्यवहाराबद्दल दाखल होईल। पण अंजलीताई, आपल्याला घाई एवढी लागली की तक्रार केल्यानंतर कशा पद्धतीने चौकशी झाली पाहिजे, अगदी मोबाईल लोकेशनचं CDR काढण्यापर्यंत देखील आपण निर्देश देत आहात। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की समाजसेविका म्हणून काम करत असताना एका राजकीय हेतूनी प्रेरित होऊन आणि द्वेषापोटी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आमचं सर्वोच्च नेतृत्व माननीय अजितदादा पवार साहेब असतील यांच्यावर खोटे आरोप करण्याची जणू काही आपल्याला सवयच लागलेली आहे। आणि आपण हा देखील आरोप केलात की दिग्विजय पाटील हे देशाबाहेर गेलेच कसे। जर तपास यंत्रणांची परवानगी घेतली तर देशाबाहेर देखील जाता येतं आणि माननीय अजितदादा पवार साहेबांचा स्वभाव हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। कधीही कुठल्याही चुकीची गोष्टीचं समर्थन हे माननीय अजितदादा पवार साहेब करत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राला हे देखील कळते की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत सातत्याने अशा प्रकारचे आरोप आपण करत राहाल, पण महाराष्ट्राची जनता सुजाण आहे।